जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 24 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 18 ते 20 हजार क्रेटची झाली। एका क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो असतात आणि क्रेटचं वजन 2 किलो असतं। आज बाजारभाव गावठी टोमॅटोला 200 ते 250 रुपये मिळाला आणि संकरित व्हरायटीला म्हणजे प्रामुख्याने विरंगला 200 पासून तर 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। अर्थात 350 किंवा थोडंफार जास्तचाच बाजारभाव मिळाला, 10-20 रुपये 25 रुपयांनी तो एक नंबर प्रतीच्या मालाला मिळालेला आहे। टोमॅटोचे बाजारभाव वाढावेत अशी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, परंतु सध्या पुन्हा बाजारभाव कमी झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहे। व्यापारी बांधवांनो, तुम्ही आजवर नेहमीच शेतकऱ्यांची काळजी घेत आलेला आहात। याही पुढे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळायला हवा अशा प्रकारची काळजी घ्या। शेतकरी बांधवांचा दुवा घ्या। सध्या उन्हाळा प्रचंड आहे, काही भागामध्ये खूप प्रचंड उष्णतेची लाट आहे, काही भागात पुन्हा गैरमोसमी पाऊस पडण्याची पुन्हा शक्यता अजून 2 दिवस आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान होतं आहे। बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारण 18 ते 20 हजार क्रेटची झाली। गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 पासून 200, 250, 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 200 पासून तर 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे। बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे। टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या खूप चिंतेमध्ये आहे। एकरी होणारा खर्च आणि मिळणारे पैसे याचं अर्थकारण अजिबात जुळत नाही। टोमॅटोला बाजारभाव कधी वाढणार अशी चिंता बळीराजाला म्हणजे टोमॅटो उत्पादकांना लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।